की जय, भारत माता की जय, पूर्वेच्या बाधित शेतकरी संघर्ष समितीचा विजय असो। नमस्कार, मी अनिकेत। आपण पाहताय ठळक वार्ता। संघर्ष भूमिपुत्रांच्या हक्काचा आणि सलग दिवस दुसरा आपण जर पाहू शकतो। या ठिकाणी दुसऱ्या दिवशी ही बेमुदत जे आहे ते उपोषण आपल्याला करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। आपल्यासोबत स्वतः याविषयी बोलण्यासाठी समितीचे अध्यक्ष शरद म्हात्रे असणार आहे। सर, दुसरा दिवस कार्यकर्ते आपले ग्रामस्थ असतील, भूमिपुत्र असतील, तेवढ्याच उत्साहाने आपल्याला या उपोषणामध्ये सहभागी होताना पाहायला मिळतात। काय अधिक माहिती द्या। दुसरा दिवस आहे। कालच्या पहिल्या दिवसाच्या दणक्याने शासन स्तरावर हालचाली सुरू झालेल्या आहेत। काल आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मुख्यमंत्री साहेबांची भेट घेतली आणि त्यांनी खरं तर आज समितीशी किंवा माझ्याशी ते बोलणार आहेत। पाहू ते कसं होतं आहे आणि 2 दिवसात असं सांगितलंही आहे, पण त्याच्यावर आपण आत्ता अवलंबून राहणार नाही। तर आपल्याला कॉन्क्रीट काय झाल्याशिवाय आपण हे आंदोलन थांबवणार नाही। राहिलं मुद्दा उत्साह, तर आमच्याकडे मनुष्यबळाची कमी नाही आणि हे आंदोलन दीर्घकाळ चालण्याच्या प्लॅनिंगमध्ये आम्ही असं काही घाई करत नाही। आज आमचे हे सगळे मांजर्ली गावचे ग्रामस्थ उपोषणाला बसेल। 24 तास आज मांजर्लीची वेळ असेल, उद्या दुसरं गाव असेल, परवा तिसरं गाव असेल। त्यावर किती दिवस गेले तरी आमची दमछाक होणार नाही, कारण आमच्यावर तेवढं मनुष्यबळ आणि आमची ही नवीन मुलं ह्या आंदोलनामधनंच आंदोलन चालवण्याची कला जी आहे, अनुभव जो आहे ते शिकणार देखील आहे। त्यामुळे आम्ही थकणार नाही। निश्चितच आपण आपल्या इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं होतं की तरुणांसाठी एक नवीन संधी असणार आहे ह्या उपोषणाच्या माध्यमातून। आणि आज जर आपण आपल्या मागच्या बाजूला पाहिलं तर तरुणाची या ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी पाहायला मिळते। बरोबर। तर कुठेतरी तुम्हाला आदर्श ठेवून आज तरुण या ठिकाणी एकत्रित येतोय। या नेतृत्वाखाली काय वाटतं की तरुण जेव्हा पुढे येतात स्वतःहून, तरुण भूमिपुत्र जेव्हा एकत्रित येतात, काय भावना असते? बघा, आमच्या पूर्वजांनी आम्हाला तसंही लढण्याचं, संघर्ष करण्याचं प्रशिक्षण दिलेलंच आहे, वारसा दिलेलाच आहे। आणि मग आता ह्या मुलांना आम्ही आहेत, पक्ष आहेत, तिथं बसलेत, आमच्या अन्य नेते जे आता इथे नाहीत, आम्हालाही पासून या संघर्षाचं आहे आणि आमचा अनुभव आता त्याचं ते शिकतील। असं करून आमचा वारसा जो आहे लढण्याचा, संघर्षाचा, तो पुढे राहील। न्यायासाठी, हक्कांसाठी आणि अन्यायाविरोधात वाटेल त्या टोकाचा संघर्ष करणे ही आमची परंपरा आहे। ह्या तरुणाईच्या पाठिंब्याने यापुढे अशी चालत राहील। निश्चित खरं तर पहिलाच दिवस होता काल आंदोलनाचा आणि कुठेतरी प्रशासनाने देखील याची दखल घेतली आणि आता वरच्या लेवलला देखील हालचाली सुरू झाल्या। तर एक यशस्वीपूर्वक पाऊल जे आपण ठेवलंय, परंतु आता आचारसंहिता लागणार आहे 1 ते 2 दिवसामध्ये। कुठेतरी आंदोलन किंवा उपोषण दाबण्याचा प्रयत्न प्रशासन करेल, त्याबाबत काय वाटतं? आंदोलन दाबलं जाणं तेवढं सोपं नाही, परंतु आचारसंहितेच्या तांत्रिक अडचणी मात्र नक्की आहेत। त्यामुळं आचारसंहिता लागल्यानंतर मग किती कसं काय रेटता येते त्याचा प्रयत्न करू, पण तांत्रिक अडचणी त्याच्यामध्ये आहेत। या आंदोलनाची पूर्व परवानगी आम्हाला मिळालेली नाही आहे। आज आम्ही ते रेटून नेऊ शकतो कारण प्रशासन आम्हाला डिस्टर्ब करेल एवढं पाहिजे, पण जेव्हा आचारसंहिता सुरू होईल तेव्हा मात्र प्रत्येक छोट्या मोठ्या तांत्रिक बाबी पाहिल्या जातील आणि मग त्यावेळेला मात्र आमच्याकडं आंदोलनाची रितसर परवानगी नसल्याची अडचण येऊ शकते। पण तोपर्यंत पाहू। आणि ही आचारसंहिता काय आहे, आयुष्यभर चालणार नाही। 30, 40, 50 दिवस, अगदी 2 महिने हे कुठे पळणार आहेत? आम्ही दीर्घकालीन म्हणजे 4-8 महिने, वर्षभर लढण्याच्या तयारीने याचं उतरलेलं आहे। संपत नाही तोपर्यंत आंदोलन संपणार नाही। आचारसंहिता आली तरी आंदोलन बदलून जरा त्याचा प्रकार वेगळे प्रकार सुरू करू। अशा वेळी समितीकडून असा प्रयत्न करण्यात येईल की आंदोलन आचारसंहिता लागण्याअगोदर कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे किंवा सरकारने मागण्या मान्य केल्या पाहिजे। यावर नाही केलं तर ह्या आंदोलनचं स्वरूप बदलून आम्ही गावोगावी जनआंदोलन, जनसंपर्क अभियान करून गावागावांमध्ये राजकारण्यांनी सर्व पक्षांना बंदी घालू आणि निवडणुकीवर बहिष्कार टाकू। निश्चितच आपण पाहिलं तर यावेळेस या स्टेजवरती अनेक तरुण मंडळी उपस्थित आहेत। आपण तरुणांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया। तरुणांना नेमकी एक संधी मिळते आपल्या शहरासाठी, आपल्या गावासाठी पुढे येण्यासाठी। एक तरुण म्हणून काय वाटतं, आज तुम्ही या आंदोलनात सहभागी झालाय, तरुण म्हणून काय वाटतं भूमिपुत्राच्या हक्कासाठी आज शरद म्हात्रे आणि त्यांची पूर्ण टीम या ठिकाणी आहे। तूही एक तरुण आहेस, तूही एक भूमिपुत्र आहेस, काय भावना आहे? आमचा सदैव पाठिंबा असणार आहे। जो काय
आमची एवढीच इच्छा आहे की सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, त्याने आमचं भविष्यासाठी ते हितकारक आहे. म्हणून आम्ही सदैव पाठिंबा देणार आणि त्या आंदोलनासाठी सदैव उतरणार. निश्चितच. आणखीन काही तरुण आहेत आपल्यासोबत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. दादा काय सांगाल, कशा प्रकारे खरं तर मांजर्ली गावचे काही तरुण असणार आहेत आपल्यासोबत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. दुसरा दिवस उपोषणाचा, मात्र सकाळपासूनच जर पाहिलं तर विविध मंडळी या ठिकाणी येऊन उपोषणाला समर्थन दाखवते. काही तरुण आहेत, काही आगरी समाजाचे तरुण आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. दादा काय सांगशील, तू देखील या ठिकाणी सहभागी झाला, काय वाटतं? आता आम्ही सर्व ग्रामस्थ मुलं जमा झालो इथे शरददादांच्या पाठीशी, कारण की आता आमचे शेतकरी लोकांची सगळ्यांची जमीन फ्लड झोनमध्ये टाकली आहे. जी जागा जात नाही फ्लडमध्ये तर त्यांची जागा टाकली आहे. आता ते सरकारने आता बघावं कसं काय करावं, पुढचा निर्णय. शरददादाच्या पाठीशी आहे आम्ही, पुढची वाटचाली बघू आता सरकार काय बोलतो. न्याय मिळेल असं वाटतं, प्रशासन तुम्हाला न्याय देईल असं वाटतं? असं द्यायला तर पाहिजे त्यांनी, आणि आम्ही आमची लढाई सुरू ठेवू तोपर्यंत न्याय नाही भेटला तोपर्यंत. निश्चितच. खरं तर प्रत्येक तरुणाची अशी भावना आहे की जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही नेतृत्व जे आहे शहराचं, या समितीचं, शरद म्हात्रे यांच्या खांद्याला खांदा लावून लढू, परंतु न्याय आम्ही नक्की मिळवू अशी माफक अपेक्षा जी आहे ते या समाजाने, ते या भूमिपुत्राने प्रशासनाकडे दिली आहे. प्रशासन याकडे कशा प्रकारे पाहतो आणि येणाऱ्या आचारसंहिते अगोदर जर यांना न्याय मिळाला तर नक्कीच ही मोठी विजय मानले जाईल. कारण पहिल्याच दिवशी जर पाहिलं तर कुठेतरी प्रशासन असेल, सरकार असेल, हे कुठेतरी लगबगीला लागलं आणि आता चर्चा आणि मिटिंगा होऊ लागल्यात. आणि यामध्ये जर पाहिलं तर नक्कीच येणाऱ्या काही दिवसांमध्ये या भूमिपुत्रांना त्यांचं हक्काचं न्याय मिळेल, यात काही शंका नाही. याविषयीची वितंबात बातमी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. तुर्तास इथेच थांबतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवेसोबत मी अनिकेत, ठळक वार्ता, बदलापूर.